मित्रांनो, जय जिजाऊ. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज एक परळी तालुक्यातल्या नेत्यानं पोस्ट शेअर केली आहे की आमदार धनंजय मुंडे यांच्या केसाला जरी हात लागला तरी खेळ खाल्लास. आणि त्यामध्ये आदरणीय संघर्ष योद्धा शिवश्री मनोजदादा जरांगे पाटील यांचं नाव आणि आमदार सुरेश अण्णा धस यांचं नाव टाकलं आहे. मला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे त्या नेत्याला आणि तमाम आमदार धनंजय मुंडेच्या भक्तांना, कार्यकर्त्यांना, तुमच्या नेत्याला कोणीही मारणार नाही. तुमच्या नेत्याला त्यांचे कर्मच मारणार आहे. तुम्ही जे कुटाणे केलेत, जो नंगा नाच केलाय, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार या परळीच्या भागात, जो रात्रंदिवस शेकडो लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त केलेत, अनेक लोकांना त्या ठिकाणी परळी सोडायला मजबूर केलंय, लोकांवर खोटे गुन्हे दाखल केलेत, दादागिरी, गुंडागर्दी, दहशत, एवढे तुमचे कुटाणे, अक्षरशः हे बोलायला भाग पाडू नका. आणि तुमच्या अशा काही पोस्ट, अशा काही गोष्टी हेच तुमच्या नेत्याचं वाटोळ करायलेत. म्हणून या ठिकाणी आम्ही परळीच्या भागामध्ये जीवन जगत असताना या भागामध्ये काय केलंय, काय नाही, हे सगळं या परळीच्या भागाला, जनतेला माहीत आहे. 50% महाराष्ट्रातल्या जनतेला अजूनही परळीतले गुंडागर्दी, दहशत माहिती झालेली नाही. फक्त 50% कळलेली आहे. म्हणून आजचा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा हेतू एकच की जरांगे पाटील हे सर्व जाती धर्माच्या अन्याय, अत्याचार, पीडित, शोषित, वंचित घटकांचा एक आवाज आहेत. ते कधी कोणाला धमकी देत नाहीत, कधी कोणाला मारणार नाहीत. ती त्यांची शिकवण नाही. त्यांचे जे आम्ही अनुयायी आहेत, सेवक आहेत, आम्ही कधीही कुठंही हाना माऱ्या, भांडणं तणणं आम्ही अजिबात करणाऱ्यामधले नाहीत. आम्ही लोकशाहीला आणि संविधानाला ग्रंथ मानणारे आहेत आणि विचाराची लढाई ही विचारानं करणारी माणसं आहेत. म्हणून हाणामाऱ्याच्या भाषा आता तरी बंद करा रे. संपलंय तुमचं. पालीचं तुटलेलं शेपूट तुटल्यानंतर जी वळवळ वळवळ असती ना, तशी ती तुमची वळवळ आहे. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की परळीच्या भागामधल्या काही लोकांना आम्हाला बोलायला मजबूर करू नका. तुमचे लय कुटाणे येतं. कुटाणेखोर लोकांनी चांगल्या सभ्य लोकांना बोलायचं नसतंय, एवढं लक्षात ठेवावं. बाकी ज्या गावच्या बोरी त्या गावच्याच बाबळीत, आम्ही परळीचेच आहेत. चलो मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, संत भगवान बाबा यांच्या महाराष्ट्रामध्ये हा जातीवाद अजिबात परवडणारा नाही. हा कोण आहे मित्रांनो? स्वतःला ॲडव्होकेट लावत आहे. त्याचं फेसबुक प्रोफाईल पाहिल्यानंतर तो श्रीमंत वाटत आहे, पैशावाला वाटत आहे, प्रतिष्ठित नागरिक वाटत आहे. आणि प्रतिष्ठित नागरिक असताना सुद्धा जर इतक्या खालच्या लेवलचे विचार असतील, लक्षात ठेवा, धनंजय मुंडे आमदार आहेत, मंत्री राहिलेले आहेत आणि अशा व्यक्तीसोबत याचे इतके क्लोज रिलेशन आहेत, संबंध आहेत. आता तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता की नाही हे मला काही माहिती नाही, परंतु मित्रांनो हा एक प्रतिष्ठित नागरिक दिसत आहे. आणि असं असताना इतक्या गुंडा टाईप, इतक्या खालच्या लेवलचे विचार जर अशा व्यक्तीचे असतील तर मित्रांनो हे अत्यंत अत्यंत भयानक असं कृत्य आहे. आणि याच्याही पुढे जाऊन हा स्वतःला ॲडव्होकेट लावत आहे, वकील आहे. आणि जर वकील असेल तर याला शब्दाची मर्यादा, सोशल मीडियावर काय बोलायला पाहिजे, कशा पद्धतीने बोलायला पाहिजे, कशा पद्धतीने व्यक्त व्हायला पाहिजे, आणि यावर पोलिसांनी ॲक्शन घेणं गरजेचं आहे, गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे, या ॲडव्होकेटला अटक करणं गरजेचं आहे. कारण अगोदरच महाराष्ट्रातलं सामाजिक सौहार्द बिघडलेलं आहे आणि याला जरांगे पाटील अजिबात जिम्मेदार नाहीत. लक्षात ठेवा, संतोष देशमुख यांचा खून झाला किंवा अशी अनेक प्रकरणं आहेत, यामध्ये जरांगे पाटलांचा काय संबंध आहे? जिथं अन्याय झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये बोलायचं नाही का? अन्याय, आता महादेव मुंडे कोणती जात आहे, जातीचा काय संबंध आहे? मुळात मी अनेकदा प्रत्येक व्हिडिओमध्ये मांडत असतो, जात ही काल्पनिक गोष्ट आहे. कोणाच्याही महाराष्ट्रातील कोणतीही जात असो, अगदी कोणताही वर्ण असो, कोणतंही कुळ असो, कोणतीही जात
तिला कसलंही अस्तित्व DNA द्वारे सिद्ध करता येत नाही. सगळ्या मानवजातीचा DNA एक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ज्यांची बुद्धी जागृत आहे, ज्यांचा विवेक जागृत आहे, ज्यांना हे कळतं, ते जात मानत नाहीत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलेला आंतरजातीय विवाह हे आपल्या समोर एक आदर्श असं उदाहरण आहे जाती अंताचं. आपण महाराष्ट्राने जाती अंताकडे वळायला हवं. या जातीच्या पातीच्या बंधनातून मी श्रेष्ठ, हा कनिष्ठ, एखादा व्यक्ती या जातीमध्ये जन्माला म्हणजे कनिष्ठ, कोणी वरिष्ठ असं काही नसतं. ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध होत नाही. माणसाची बॉडी ही सेलने, पेशीपासून बनलेली आहे. याच्या पलीकडे माणसाच्या बॉडीला, तुमच्या शरीराला जास्त महत्त्व नाही. तुमच्या जातीचा, मग ती कोणतीही जात असो, मराठा असो, OBC असो, SC ST, मुस्लिम, कोणतीही असो, कोणत्याही जातीला 1000-500 वर्षापेक्षा जास्त मोठा इतिहास नाही. मानव जातीचा लाखो वर्षाचा इतिहास आहे. सजीव सृष्टीचा करोडो वर्षाचा इतिहास आहे. आणि या करोडो वर्षामध्ये तुमच्या जातीचं अस्तित्व पासंगालाही पुरत नाही. मुळात जात ही सगळ्यात मोठी हास्यास्पद संकल्पना आहे. आणि या ॲडव्होकेट गोविंद फड यांनी गुन्हेगारी मानसिकतेतून, जातीय मानसिकतेतून बाहेर येणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. तिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर पोहोचू द्या. आणि आपण सर्व मानव एक आहोत. काहीतरी बदल. ॲडव्होकेट स्वतःला वकील म्हणतोस, प्रतिष्ठित म्हणून घेतोस, आणि एकदम इतके खालच्या छिचोरे टाईप जर चाळे असतील तर हे स्वतःमध्ये काहीतरी बदल कर, आत्मपरीक्षण कर, आत्मचिंतन कर. याच्यापेक्षा जास्त बोलणार नाही. प्रत्येकाने आपलं मत सभ्य भाषेत मांडा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.